नमस्ते, मी स्नेहल खरपणकर. यस9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजची विशेष बातमी. शहरातील एसटी स्टँडच्या पाठीमागील बाजूस असलेल्या एका कॉम्प्लेक्स समोर बुधवारी भर पावसात अमृता दीपक कांबळे यांची धारदार कोयत्याने सपासप वार करून निर्गुण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. गजबजलेल्या मुख्य रस्त्यावर भर दिवसा घडलेल्या या प्रकरणामुळे शहरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार घरगुती वादातून हा प्रकार घडल्याचा संशय असून पोलिसांनी पतीला ताब्यात घेतले आहे. भर रस्त्यात झालेल्या या हल्ल्यात अमृता कांबळे गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या. परिसरातील नागरिकांनी धाव घेतली, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक गोरख चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक प्रियांका खाडे, हवालदार आबासाहेब पाटील, श्रीकांत दाभोळकर, भूषण शेटे, काकासाहेब स्वामी, अंमलदार महेश गायकवाड, अनिल आष्टेकर, लखन सावंत, कुलदीप मोहिते आदींनी घटनास्थळी पंचनामा करून तपास सुरू केला. दरम्यान फॉरेन्सिक लॅबचे पथकही घटनास्थळी दाखल झाले. पथकाने घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून रस्त्याचे नमुने व अन्य महत्वाचे पुरावे संकलित केले. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. प्राथमिक तपासात घरगुती कारणातून हा खून झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी संशयित पतीला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. या प्रकरणातील नेमके कारण आणि इतर बाबींचा सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. भर दिवसा शहरातील गजबजलेल्या बाजारपेठेत घडलेल्या या निर्गुण हत्याकांडामुळे संपूर्ण पेठवडगाव शहर हादरले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुसळधार पावसामुळे बच्चे सावर्डे मांगले परिसरातील बंधाऱ्याच्या भरीव भागाला मोठे भगदाड पडून तो वाहून गेल्याची घटना घडली आहे. या घटनेचा थरारक क्षण प्रत्यक्ष कॅमेऱ्यात कैद झाला असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे बंधाऱ्यावर प्रचंड पाण्याचा ताण निर्माण झाला. अखेर भरीव भाग अचानक खचला आणि काही क्षणात पाण्याच्या प्रचंड प्रवाहासह वाहून गेला. हा संपूर्ण प्रकार घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, महसूल विभाग व संबंधित अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. परिस्थितीचा आढावा घेण्यात आला असून नागरिकांना बंधाऱ्याच्या परिसरात जाणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, तरी बंधाऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू असून पुढील उपाययोजनांनाही हाती घेतल्या जाणार आहेत. दरम्यान सततच्या पावसामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे, तसेच अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत असलेल्या सुमारे 15,000 कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे नियमित सेवेत समायोजन करण्याचा निर्णय घेण्याबद्दल गारगोटी येथे आयोजित अनौपचारिक कार्यक्रमात महायुती सरकारचे आभार व्यक्त करण्यात आले. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. अखेर शासनाने सकारात्मक निर्णय घेतल्याने राज्यभरातील कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे कृतज्ञतापूर्वक आभार मानले. तसेच या निर्णयामुळे आरोग्य विभागातील हजारो कर्मचाऱ्यांना सेवा शाश्वती मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमाला माजी आमदार उल्हास पाटील, मदन देसाई, कल्याण निकम, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय आरोग्य विभाग कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष स्वप्नील गोसावी, सतीश सौदे, संजय पाटील, राहुल कोकणे यांच्यासह राज्यभरातील मोठ्या संख्येने आरोग्य सेविका, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. कोल्हापूर, सांगली, सोलापूर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील संघटना पदाधिकारी व कर्मचारीही या कार्यक्रमात सहभागी झाले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक मेलबर्न क्रिकेट ग्राउंड येथील काही खास क्षणांचे छायाचित्र सोशल मीडियावर शेअर करत भारत ऑस्ट्रेलिया मैत्रीतील क्रीडा क्षेत्राच्या महत्त्वावर भर दिला आहे. तर पाहूया आजची सविस्तर बातमी. ग्लिम्सेस फ्रॉम द मेलबर्न क्रिकेट ग्राउंड.
स्पोर्ट इज ए की पिलर ऑफ द इंडिया ऑस्ट्रेलिया फ्रेंडशिप असा संदेश देत त्यांनी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दृढ संबंध अधोरेखित केले. या पोस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथोनी अल्बन्स यांचाही उल्लेख करण्यात आला आहे. क्रिकेट हे दोन्ही देशांना जोडणारे प्रभावी माध्यम असून भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातील ऐतिहासिक क्रिकेट सामने सांस्कृतिक देवाणघेवाण आणि क्रीडा सहकार्यामुळे द्विपक्षीय संबंध अधिक बळकट होत असल्याचे या पोस्टमधून स्पष्ट होते. पंतप्रधान मोदींच्या या पोस्टला सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळत असून क्रिकेट प्रेमींनी तसेच दोन्ही देशातील नागरिकांनी या संदेशाचे स्वागत केले आहे. आशा व गटप्रवर्तक सेविका संघ यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध प्रलंबित मागण्यांसाठी बुधवारी भव्य मोर्चा काढण्यात आला. तर पाहूया त्याची सविस्तर बातमी. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून शेकडो आशा व गटप्रवर्तक सेविका मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने परिसर घोषणांनी दणाणून गेला. आशा व गटप्रवर्तक सेविकांना कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून मान्यता द्यावी किंवा वेतन लागू करावे, मानधनात भरीव वाढ करावी, ESI, PAF, निवृत्ती वेतन, आरोग्य विमा तसेच इतर सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ द्यावा अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या. शासनाकडे प्रलंबित असलेल्या या सर्व मागण्या तातडीने पूर्ण करण्याची ही मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की 30 व 31 मे 2026 रोजी पुणे येथे झालेल्या अखिल भारतीय आशा कर्मचारी महासंघाच्या कार्यकारिणी बैठकीत देशभरातील आशा कार्यकर्त्यांच्या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा होती. त्यानंतर 7 ऑक्टोबर 2025 रोजी देशातील सर्व जिल्हा मुख्यालयांवर आंदोलन करून संबंधित जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्र व राज्य शासनाला निवेदन देण्यात आले होते. मात्र त्यावर अद्याप ठोस कार्यवाही न झाल्याने पुन्हा एकदा मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले. आंदोलनादरम्यान आमच्या न्याय मागण्या तातडीने मान्य करा, आशा सेविकांना न्याय द्या अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. शासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत भारतीय मजदूर संघाच्या माध्यमातून लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. मोर्चानंतर संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला. या आंदोलनात अखिल भारतीय आशा कर्मचारी महासंघाच्या सचिव ज्योती तावरे यांच्यासह सरिता मोरे, नीलम कांबळे, सुरेखा गुरव, संगीता सूर्यवंशी, लता सासने, मेघा पोवार, शुभांगी मिसाळ, निशा कांबळे, सोनाली चौगुले तसेच जिल्हाभरातील आशा व गटप्रवर्तक सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. भारतीय लष्कर प्रमुख जनरल धीरज सेठ यांनी श्रीनगर स्थित चिन्नार कॉर्प्स मुख्यालय तसेच त्या अंतर्गत विविध लष्करी तळांना भेट देत नियंत्रण रेषेवरील विद्यमान सुरक्षा परिस्थिती, ऑपरेशनल तयारी आणि लढाऊ सज्जतेचा सविस्तर आढावा घेतला. तर पाहूया त्याची सविस्तर बातमी. या दौऱ्यात त्यांनी सीमावर्ती भागातील घुसखोरी विरोधी उपाययोजना आणि दहशतवादी विरोधी कारवायांचाही आढावा घेतला. या भेटी दरम्यान लष्कर प्रमुखांना ऑपरेशनल तैनाती, दहशतवादी विरोधी मोहीम, विविध सुरक्षा यंत्रणांमधील समन्वय, बदलती सुरक्षा परिस्थिती तसेच सुरू असलेल्या श्री अमरनाथ यात्रेसाठी करण्यात आलेल्या सुरक्षा व्यवस्थेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. याशिवाय सैन्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वाढता वापर, लष्करी क्षमता वृद्धी आणि सर्व प्रकारच्या मोहिमांसाठी एकात्मिक लढाऊ सज्जते संदर्भातील उपक्रमांचाही त्यांनी आढावा घेतला. दौऱ्याच्या शेवटी जनरल धीरज सेठ यांनी सर्व अधिकारी आणि जवानांच्या कठीण परिस्थितीतही दाखवलेल्या व्यावसायिक कौशल्याचे व कर्तव्यनिष्ठेचे कौतुक केले. शांतता व धैर्य कायम राखण्यासाठी जवानांनी केलेल्या अथक प्रयत्नांचे त्यांनी विशेष अभिनंदन केले. नवी दिल्ली येथील इंडिया इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रेसी अँड इलेक्शन मॅनेजमेंट येथे आयोजित भारतीय निवडणूक आयोगाच्या मीडिया आणि कम्युनिकेशन अधिकाऱ्यांच्या परिषदेत संवाद, विश्वास आणि प्रभावी जनसंपर्क यावर विशेष भर देण्यात आला. तर पाहूया त्याची सविस्तर बातमी. परिषदेदरम्यान देशभरातील मीडिया अधिकाऱ्यांनी फोटो बूथ प्रदर्शन आणि मीडिया कॉर्नरला भेट देत निवडणूक आयोगाच्या विविध उपक्रमांची, प्रकाशनांची आणि जनसंपर्क धोरणांची माहिती घेतली. तसेच मतदार
जनजागृती, पारदर्शक निवडणूक प्रक्रिया आणि प्रभावी संवाद यासाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांवर चर्चा करण्यात आली। या परिषदेमुळे निवडणूक आयोगाच्या संवाद यंत्रणेला अधिक सक्षम करण्याबरोबरच नागरिकांमध्ये विश्वास दृढ करण्यासाठी आवश्यक असलेल्या आधुनिक संप्रेषण पद्धतीची देवाणघेवाण झाली। भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदच्या स्टुडंट व्हिजिटर्स प्रोग्राम 2026-27 अंतर्गत बांगलादेशातील ढाका विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॉडर्न लँग्वेजेस येथील 25 हिंदी विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या शिष्टमंडळाने नवी दिल्लीतील आझाद भवन येथे ICCRच्या महासंचालक के नंदिनी सिंगल यांची भेट घेत संवाद साधला। तर पाहूयात आजची सविस्तर बातमी। यावेळी के नंदिनी सिंगला यांनी भारत आणि बांगलादेश यांच्यातील ऐतिहासिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी युवा शक्ती आणि भाषेची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे अधोरेखित केले। विद्यार्थ्यांनीही दोन्ही देशातील सांस्कृतिक, शैक्षणिक आणि भाषिक सहकार्याबाबत उत्सुकता व्यक्त केली। संवादानंतर ICCRच्या परदेशी संशोधनासोबत हाय टी दरम्यान विशेष परस्पर संवाद आयोजित करण्यात आला। या सत्रात विविध देशातील विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक देवाणघेवाण, अनुभवाची देवाणघेवाण आणि मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण झाले। अशा प्रकारचे विद्यार्थी आदान प्रदान उपक्रम भारत बांगलादेश यांच्यातील शैक्षणिक सहकार्य, सांस्कृतिक समन्वय आणि भाषिक जिव्हाळा अधिक बळकट करण्यास महत्त्वपूर्ण ठरत असून भविष्यातील जागतिक विद्वानांमध्ये परस्पर समज आणि सहकार्य वाढवण्यास हातभार लावत आहेत। राष्ट्रीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था भुवनेश्वर येथे आयोजित 15व्या पदवीदान समारंभात उपस्थित राहून प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। तर पाहूयात आजची सविस्तर बातमी। यावेळी त्यांनी वैज्ञानिक क्षमता ही पर्यायी नसून विकसित भारताच्या उभारणीचा मूलभूत पाया आहे असे ठामपणे सांगितले। बदलत्या जागतिक परिस्थितीत विज्ञानाच्या आधारे धोरणे आखली जावीत आणि शाश्वत विकास सुनिश्चित केला जावा असेही त्यांनी यावेळी नमूद केले। यावेळी भारताच्या अणुसंशोधन क्षेत्रातील महान शास्त्रज्ञ डॉक्टर होमी जहांगीर भाभा यांना आदरांजली वाहताना त्यांच्या निधनामुळे देशाच्या अणुसंशोधन कार्यक्रमाला मोठा धक्का बसला होता असे त्यांनी सांगितले। मात्र त्या संकटातून भारत अधिक सक्षम बनला असून आज अणुसंशोधन क्षेत्रात जागतिक आघाडीच्या राष्ट्रांमध्ये भारताचा समावेश होत असल्याचा अभिमान त्यांनी व्यक्त केला। पदवीधर विद्यार्थ्यांवर विश्वास व्यक्त करताना आज पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी अनेक जण भविष्यात डॉक्टर होमी भाभा यांच्यासारखे वैज्ञानिक बनून भारताच्या विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्राच्या प्रगतीत मोलाचे योगदान देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल। या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील। अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद।